अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचा पासपोर्ट जप्त करा असे निवेदन सुप्रीम कोर्टाचे सिनियर ॲडव्होकेट बलराज मलिक यांनी केली आहे। ते म्हणाले की हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा कधीही पळून जाऊ शकतात, त्यामुळे त्यांचे पासपोर्ट ब्युरोक्रेसीने जप्त केले पाहिजे आणि सुप्रीम कोर्ट लोकशाहीच्या सर्व स्तंभांनी यांच्यावर नजर ठेवली पाहिजे आणि त्यांचे पासपोर्ट जप्त केले पाहिजेत। अन्यथा अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे विदेशात कधीही पळून जाऊ शकतात किंवा भारतामध्ये इमर्जन्सी लागू करू शकतात, त्यामुळे यांच्यावर पाळत ठेवली पाहिजेत लोकशाहीच्या सर्व संस्थांनी। ब्युरोक्रेसी असेल, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि वेगवेगळ्या संस्थांनी, इन्कम टॅक्स, ईडी, CBI, CID सर्व संस्थांनी यांच्यावर नजर ठेवली पाहिजे, पाळत ठेवली पाहिजे आणि यांचा पासपोर्ट जप्त केला पाहिजेत असे निवेदन आणि अशी विनंती सुप्रीम कोर्टाचे सिनियर ॲडव्होकेट बलराज मलिक यांनी केली आहे। ते म्हणाले की नरेंद्र मोदी यांचं एप्स्टीन फाईलमध्ये नाव येणं म्हणजे खूप देशावर मोठा कलंक आहे। त्यांनी याचा खुलासा केला पाहिजे की जेफ्री एप्स्टीन हा सेक्स रॅकेट चालवणारा माणूस आहे, अल्पवयीन मुली पुरवतो हा उद्योगपतींना आणि मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांना। याच्याशी नरेंद्र मोदीचे संबंध कशासाठी होते याचा खुलासा नरेंद्र मोदींनी करावा आणि जनतेच्या समोर सांगावं की तो या एप्स्टीनसोबत काय करत होता, नरेंद्र मोदी एप्स्टीनसोबत कशासाठी संबंध प्रस्थापित करत होते याचा खुलासा नरेंद्र मोदींनी करावा आणि भारतातल्या लोकशाही संस्थांनी, ब्युरोक्रेसी, सुप्रीम कोर्ट, ईडी, CBI, CID, इन्कम टॅक्स सर्व यंत्रणांनी नरेंद्र मोदी यांचा पासपोर्ट जप्त करून त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवावे, पाळत ठेवावी। अमित शहा आणि नरेंद्र मोदी कधीही देश सोडून पळून जाऊ शकतात, म्हणून त्यांचा पासपोर्ट जप्त करावा असं निवेदन सुप्रीम कोर्टाचे सिनियर ॲडव्होकेट बलराज मलिक यांनी केली आहे।